नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत होळीचा पवित्र सण का साजरा केला जातो, होलिका दहन का करतात, आणि प्रल्हादाच्या भक्तिमागची खरी कथा काय आहे. ही कथा आहे भक्ती, श्रद्धा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाची. हिरण्यकश्यपूचा अहंकार. पूर्वी एक पराक्रमी पण अहंकारी राक्षस राजा होता. हिरण्यकश्यपू त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते. त्याला ना माणूस मारू शकत होता ना प्राणी. ना दिवस ना रात्र, ना घरात ना बाहेर, ना शस्त्राने ना अस्त्राने. या वरदानामुळे तो गर्विष्ठ झाला. त्याने स्वतःला देव घोषित केले आणि सर्वांना आपली पूजा करण्याचा आदेश दिला. आता आपण बघूयात प्रल्हादाची भक्ती. पण उसका मुलगा होता प्रल्हाद. लहान वयातही तो परमेश्वर भगवान विष्णू याचा अखंड जप करत असे. हिरण्यकश्यपूने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, धमकावले, शिक्षा दिली. पण प्रल्हाद म्हणाला, खरे देव फक्त विष्णू आहेत. राजाला खूप राग आला. त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. डोंगरावरून ढकलले, साप सोडले, हत्तीखाली टाकले. पण प्रत्येक वेळी विष्णूने त्याचे रक्षण केले. आता आपण बघूयात होलिका दहन. शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीला बोलावले. होलिका ही राजाची बहीण होती. तिला वरदान होते की ती अग्नीत जळणार नाही. राजाने होलिकाला सांगितले की प्रल्हादला मांडीवर घेऊन बसायला. तिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसण्याचे ठरवले. आग प्रचंड पेटली. सगळे पाहत होते, पण चमत्कार झाला. प्रल्हाद विष्णूचा जप करत राहिला आणि देवाच्या कृपेने तो सुरक्षित राहिला. पण होलिका जळून भस्म झाली. याच घटनेच्या स्मरणार्थ आपण आजही होलिका दहन करतो, म्हणजे आज होळी पेटवतो. आता आपण बघूयात नरसिंह अवतार यांनी राजाला कसे मारले. हिरण्यकश्यपू अजूनही थांबला नाही. एके दिवशी त्याने प्रल्हादाला विचारले, तुझा विष्णू कुठे आहे? प्रल्हाद म्हणाला, तो सर्वत्र आहे. रागाने हिरण्यकश्यपूने खांबावर वार केला आणि त्या खांबातून प्रकट झाला नरसिंह अवतार. ना पूर्ण माणूस ना पूर्ण प्राणी. संध्याकाळची वेळ, ना दिवस ना रात्र. राजवाड्याच्या उंबरठ्यावर, ना आत ना बाहेर. नखानी वध केला, ना शस्त्र ना अस्त्र. अशा प्रकारे विष्णूने हिरण्यकश्यपूचा अंत केला. आता आपण बघूयात होळीचा संदेश. ही कथा आपल्याला शिकवते, अहंकाराचा नाश होतो, भक्तीची शक्ती मोठी असते, सत्याचा नेहमी विजय होतो. म्हणूनच दुसऱ्या दिवशी म्हणजे होळी पेटवलेल्या दुसऱ्या दिवशी आपण रंगांची होळी साजरी करतो. याचा अर्थ वाईट भावना जाळून टाकून प्रेम आणि आनंद पसरवतो. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री विष्णू. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.